वाढवायचं कसं त्याच्यावरून आपल्याला त्याचे प्रकार सांगता येतात. चला मग पहिला प्रयत्न करण्या आपल्याला काय काढावं लागतं, कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. म्हणून पुढची हेडिंग असेल कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. म्हणून मी प्रकाराची हेडिंग सोडली आणि कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे कुठलाही हेडिंग कुठलाही कन्सेप्ट बिना गरजेचा आपण शिकत नाहीये. काय परिस्थिती आहे, काय आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यानुसार आपण बनवत गेलो. जशी गरज पडली तसं आपण त्याची काय शोध काढत गेलोय. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतोय आपण. मग गरज काय आहे आता तुम्हाला कॅपॅसिटर पाहिजे. कसल्या कॅपॅसिटीचा, लार्ज कॅपॅसिटीचा. मग कॅपॅसिटी वाढवायचं आहे ना, वाढवायचं आहे. कुणाची वाढवायचं आहे, कंडक्टरची का कंडेन्सरची? कंडक्टरची नाही, कंडेन्सरची. कंडेन्सर म्हणजेच कोण, कॅपॅसिटर. मग आता कॅपॅसिटरची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी फॉर्म्युला तर पाहिजे ना आपल्याकडे आता. कारण जसं आपण कंडक्टरच्या कॅपॅसिटी वाढवण्यासाठी फॉर्म्युला काय घेतला होता, कॅपॅसिटी C=Q/V. मग चार्जला कॉन्स्टंट ठेवून व्ही कमी करून आपण त्याला यशस्वी झालो. आता इथं फॉर्म्युला तयार केल्याशिवाय एखाद्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटी वाढवणं आपल्या हातात कसं असणार आहे, कळणार का, नाही कळणार. म्हणून मला त्या लिस्टमधून थोडंसं बाहेर पडावं लागलं आणि अगोदर मी कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हणजे या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा कॅपॅसिटी काढण्यास निघालो. तर चला मग नवीन हेडिंग ही सेपरेट येऊ शकते, कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कंडेन्सर या कॅपॅसिटर. म्हणून कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ओके, तर मग चला काढूया. मला मदत करावं लागतं बरं तुमची. कारण पॅरलल प्लेट कंडेन्सर बनवण्यासाठी 3 प्लेट एकमेकांना पॅरलल ठेवायचं. एकावर चार्जेस द्यायचे, दुसऱ्याला अर्थिंग करायचं. ओके, मग या दोघांच्या मध्ये कसलं फील्ड तयार होतं, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. मग आता मी तुम्हाला आवाज देणार, मित्रांनो मदत करा. या 2 पॅरलल प्लेट 3 पॅरलल प्लेटच्या आतमध्ये तयार होणारं फील्ड हे कसल्या प्रकारचं आहे, युनिफॉर्म आहे. मग फील्ड इनसाइड द किती असतं आणि आउटसाइड द किती असतं हे मी शिकवले तुम्हाला. म्हणजेच गॉस थेरमच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलंय, दोन्ही प्लेटवर सारखे चार्ज असतील तर मधलं फील्ड 0 असतं, बाहेरचं जिवंत असतं. दोघावर जर अनलाईक चार्जेस असतील तर मधलं जिवंत असतं, बाहेरचं 0 होतं. सांगितलं का नाही. मग मधलं किती होतं हे पण सांगितलंय. तर ते तुम्हाला वापरायचं आहे. मी मगापासून सांगतोय तुम्हाला, सुरुवातीपासून सांगतोय, आपल्याला नवीन काही मिळवायचं आहे जुन्यातनंच. ओके, म्हणून आता सांगा कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कंडेन्सर काढण्यासाठी मी कन्सिडर करतोय, पॅरलल प्लेट कंडेन्सर कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल प्लेट्स ईच ऑफ एरिया A. 2 पॅरलल प्लेट आहेत आणि त्या 2 पॅरलल प्लेट दोघांचाही एरिया A आहे. याचा एरिया A, याचा पण एरिया A आहे. ओके, one of kept parallel to each other and charged by charges Q and another is grounded to earth. आणि मग हा ग्राउंडेड झाला म्हटल्यानंतर याच्यावर चार्जेस निगेटिव्ह तयार झाले आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस तयार झाले. मग कसलं फील्ड तयार झालं, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं. आणि युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं. मग याची फील्ड इंटेन्सिटीचं सूत्र तुम्हाला विचारतोय, एकमेकांना किती डिस्टन्स दूर ठेवलं, D डिस्टन्स दूर ठेवलं. 2 3 प्लेट आहेत, ईच ऑफ एरिया A आहे. 2 प्लेटला एकमेकापासून किती अंतरावर ठेवलं, D डिस्टन्स दूर ठेवलं. दोघांच्या मध्ये कोण आहेत, स्पेस आहे, व्हॅक्यूम आहे किंवा एअर आहे. ओके, म्हणजेच कुठलंच डायलेक्ट्रिक मीडियम नाही, म्हणजेच व्हॅक्यूम मीडियम आहे किंवा एअर मीडियम आहे. चला मग आता सांगा, हा प्लेट हा दुसरा प्लेट, दोघांच्या मध्ये कसलं फील्ड तयार झालं, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं. काय इंटेन्सिटी आहे सांगा बरं, फील्ड बिटवीन 2 थिन प्लेट चार्ज्ड बाय अनलाईक चार्जेस. अनलाईक चार्जेस न चार्ज असलेल्या 2 थिन प्लेटच्या आतमध्ये फील्ड जिवंत असतं.
बाहेरचं फील्ड 0 असतं. मग आतमधलं जिवंत असलेलं फील्डचं सूत्र तुम्हाला माहीत आहे, सांगा बरं, आठवतं का? यस, सांगा मग. तर E इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. यांनी तयार केलेला हाफ सिग्मा एप्सिलॉन नॉट आणि यांनी तयार केलेला हाफ सिग्मा एप्सिलॉन नॉट, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट, दोघांची बेरीज होते आणि 2 सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, 2 2 कटतं आणि सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट, एवढं फील्ड तयार झालं. राईट बेटा. मग प्लेट ए पासून, वरच्या प्लेट ए पासून खालच्या प्लेटपर्यंत फील्ड इंटेन्सिटी कशी आहे? युनिफॉर्म आहे. मग वरच्या प्लेटवर इंटेन्सिटी जेवढी आहे तेवढीच फील्ड इंटेन्सिटी खाली आहे. युनिफॉर्म आहे ना, मग युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल. मग दोघातला डिस्टन्स किती आहे? 2 पॉईंटमधला डिस्टन्स किती आहे? डी आहे. मग आता दोघातलं पोटेन्शियल डिफरन्स काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे? या रेंजसाठी डी व्ही इक्वल टू ई इंटू डी आर है ना. पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे ना आपल्याला. पोटेन्शियल डिफरन्स इक्वल टू डी व्ही इक्वल टू ई इंटू डी आर. मायनस घेता, मग हा जर प्लस केला, हा जर मायनस घेतला तर काय झाला? पोटेन्शियल डिफरन्स मायनस डी व्ही इक्वल टू ई इंटू डी आर. म्हणजेच काय झालं? पोटेन्शियल डिफरन्स व्ही बिटवीन 2 प्लेट, 2 प्लेटमधला पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे. मग ई ची किंमत काय आहे? सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू डी आर. म्हणजे किती डिस्टन्स? डी डिस्टन्स होणार. हां, चला चला, आता सिग्मा कोण आहे? सिग्मा ये कौन है? ये सिग्मा है कौन है? ये सिग्मा है सरफेस डेंसिटी, है ना, सरफेस चार्ज डेंसिटी. देखो बच्चों, कौन है ये? सिग्मा सरफेस डेंसिटी है ये, क्यू अपॉन एरिया है ये. नंबर ऑफ चार्जेस डिस्ट्रीब्यूटेड पर यूनिट सरफेस एरिया को हमने सरफेस चार्ज डेंसिटी नाम दिया है. तो आइए बच्चों, सिग्मा की वैल्यू रखेंगे इसे, तो रखो क्या हुआ है? Q डिवाइडेड बाय ए एप्सिलॉन नॉट इंटू डी आया है. तो और क्या करना है? Q डिवाइडेड बाय V निकालना है. V को इधर और सबको उधर, Q डिवाइडेड बाय V मिल गया. क्या आया? ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी आया, है ना बच्चों? यस, व्हाट यू कॉल इट इज? कौन है ये? यह है कैपेसिटी. तो कैपेसिटी ऑफ द पैरेलल प्लेट कंडेंसर है ये. तो ए एप्सिलॉन नॉट डिवाइडेड बाय डी, ये है रिक्वायर्ड फॉर्मूला फॉर कैपेसिटी ऑफ द पैरेलल प्लेट कंडेंसर. बच्चों, कैपेसिटी किस किस के ऊपर डिपेंड है? एरिया ऑफ द प्लेट, डिस्टेंस बिटवीन द प्लेट एंड मीडियम बिटवीन द प्लेट. मीडियम के बीच में मीडियम, सॉरी, 2 प्लेट के बीच में मीडियम एप्सिलॉन नॉट कहेगा. दोनों का एरिया ए है, दोनों के बीच का डिस्टेंस डी है. तो बताओ बच्चों, कैपेसिटी को बढ़ाना है तो सेपरेशन घटाना होगा. कैपेसिटी को बढ़ाना है तो बड़े बड़े प्लेट यूज करना होगा ताकि एरिया बढ़ा. कैपेसिटी को बढ़ाना है तो दोनों के बीच का मीडियम ऐसा डालो, ऐसा मीडियम डालो कि दोनों का उसकी डाइलेक्ट्रिक कांस्टेंट के की वैल्यू लार्ज हो. ज्यादा डाइलेक्ट्रिक कांस्टेंट वाला मीडियम डाले तो ज्यादा कैपेसिटी मिलेगी. बड़े बड़े प्लेट यूज कर दिए, उसका एरिया, बड़े एरिया वाला प्लेट यूज किया तो कैपेसिटी बड़ा होगा. दोनों प्लेट के बीच का डिस्टेंस घटा दिया तो कैपेसिटी बढ़ेगा. चलो बच्चों, यही है हमारा स्वार्थ. अब हमें मिला है कैपेसिटी ऑफ अ पैरेलल प्लेट कंडेंसर का फॉर्मूला. तो हम बैठेंगे नहीं, जो काम अधूरा छोड़ के आए हैं उसको पूरा करने का काम बनता है. आओ बच्चों, ये है एरिया, कॉमन एरिया. दोनों का कॉमन एरिया कितना है? ए. कॉमन एरिया ए, एप्सिलॉन नॉट डी. अब बताओ बच्चों,
मैंने अगर इन दोनों प्लेट का कॉमन एरिया अगर घटाया, दोनों प्लेट का कॉमन एरिया अगर कम कर दिया तो क्या होगा, कैपेसिटी घटेगी, है ना बच्चों। अब देखो यह है ऊपर का प्लेट, यह है ऊपर का प्लेट, यह है नीचे का प्लेट, ऐसे दो प्लेट रखते हैं हम। चलो बेटा 3 मान लो। अब देखो आमने सामने है तो दोनों का कॉमन एरिया जो छोटा होता है ना उसका एरिया कॉमन है। अब बोलो बेटा मैं थोड़ा उसको बाजू में हटाया क्या, नहीं हटाया, तो दोनों में कॉमन एरिया कितना है, इतना कम हो गया, ऊपर का कम हो गया, कॉमन एरिया सिर्फ इतना है ना। तो जैसे जैसे मैं दोनों को आमने सामने ला रहा हूं तो एरिया क्या हो रहा है, कॉमन एरिया बढ़ रहा है। जैसे मैं दोनों को एक दूसरे से दूर लेके जा रहा हूं, अब देखो ऐसा भी हिला सकता हूं अब देखो दोनों का कॉमन एरिया सबसे ज्यादा है। अब बाजू में हटा रहा हूं, बाजू में हटा रहा हूं, इधर आया, इधर आया, देखो एरिया क्या हो रहा है, घटा रहा है, घट रहा है, घट रहा है, घट रहा है, घट रहा है। अब 0, एरिया अगर 0 है, कॉमन एरिया 0 है तो बोलो बच्चों कैपेसिटी कितना हुआ, एरिया 0, कैपेसिटी 0। अब चलो, अब दोनों एक दूसरे से बाजू में हटा दिए थे, अब आमने सामने लेके आओ, आमने सामने, आमने सामने, एरिया 0 है क्या, अब दोनों का बीच का एरिया इतना है ना बच्चों, दोनों के बीच का एरिया इतना है ना। अब ये एरिया कॉमन एरिया बढ़ रहा है ना, बढ़ 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 बड़ा है। तो जैसे एरिया बढ़ रहा है तो कैपेसिटी बढ़ेगी ना बच्चों। तो दोनों प्लेट आमने सामने, जितना आमने सामने आएंगे जेवढं ते आमोरासमोर येतात तेवढा एरिया वाढतो। जर एकमेकापासून असं बाजूला सरकवत असाल तर एरिया कमी होतो। मग एकमेकाच्या तंतोतंत आमोरासमोर आणलात की एरिया वाढला, कॅपॅसिटी वाढला। एकमेकापासून असं बाजूला घेऊन चाललात की एरिया कमी झाला। ओके बेटा, म्हणजे एरियाला वाढवून आणि कमी करून तुम्ही काय करू शकता, कॅपॅसिटी बदलू शकता। म्हणून तर कॅपॅसिटी वाढवण्यासाठी एक प्रयत्न आणि कॅपॅसिटी बदलवण्यासाठी दुसरा प्रयत्न। म्हणून या दोन स्वार्थासाठी आपल्याला 2 प्रकारचे कंडेन्सर शिकावे लागलेत। आणि म्हणून चौथा आणि 5वा कंडेन्सर असा आहे। चौथा कंडेन्सरचं नाव घेतोय कसला, पेपर कंडेन्सर। पेपर कंडेन्सर या कॅपॅसिटर। ओके, तर पेपर कंडेन्सर काय, अतिशय पातळ असा पेपरचा, म्हणजे मायका पेपर वापरतो ज्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हेवी आहे, अशा मटेरियलचं बनलेला अगदी थीन पेपर आणि 2 कॉपर प्लेटच्या आतमध्ये दाबतोय। आता कॉपर प्लेट पण अशा नाही, अगदी पातळ प्लेट वापरायच्या, 2 पातळ प्लेट एकमेकावर ठेवणार आहे आणि त्या 2 प्लेटच्या मध्ये काय, एक साधा शीट पेपर, पण पेपर कसला, आपला साधा आयरी गैरी नाही, ज्या मटेरियलचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सर्वात जास्त आहे तो पेपर वापरायचा त्या 2 कॉपर प्लेटच्या आतमध्ये। तो पेपर डायलेक्ट्रिक असला पाहिजे, कारण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा इन्सुलेटर असतो, म्हणून इन्सुलेटिंग पेपर असला पाहिजे आणि त्या 2 कंडक्टरच्या आतमध्ये ठेवायचं, प्लेटच्या आतमध्ये। आणि मग आता दुसरा प्रश्न काय, दोघांची थिकनेस कमी केलात, कॅपॅसिटी वाढवणार, हा प्रयत्न बघा बरं आपला। म्हणजे कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण काय करायलोय, पेपर कॅपॅसिटर तयार करायलोय। पेपर कॅपॅसिटर काय असतं, 2 प्लेटच्या आतमध्ये काय तयार केले, काय इन्सर्ट केले, एक साधा पेपर, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हाय असणारा मटेरियलचा वापरलेला पेपर। ओके, आणि हे 2 प्लेट बाजूचे आहेत ना, पण याचा एरिया पण वाढवायचा आहे आता, फक्त डिस्टन्स कमी नाही, एरिया पण वाढवलाय। मग काय करायचं आता, एरिया वाढवायचं म्हणलं की जागा पण जास्त लागेल ना। मग आता काय करावं, माणूस चतुर प्राणी आहे, माणूस हा सर्वात हुशार प्राणी आहे। आता डोकं कसं वापरतोय बघा ना, तो तुम्हाला माहित आहे बाळांनो, तुम्ही कधी कॅमेऱ्याची रोल पाहिला असेल, ज्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या लग्न समारंभाचा फोटोग्राफ काढतोय, ज्याचा निगेटिव्ह तुम्हाला भेटतोय, तर निगेटिव्ह भेटतो म्हणजे रोल भेटतो तो, तर रोल तुम्हाला माहित आहे किती लांबीचा रोल असतो, असं महाभयंकर लांब असा रोल असतो, पण त्याला गुंडाळून ठेवल्यामुळं तो कमी जागेत बसतो का नाही। यस, तीच पद्धत इथं वापरलेली आहे। काय केलं, अशी लांब पट्टी तयार केली, प्रचंड लांब पट्टी तयार केल्या, 2 पट्ट्या कॉपरच्या,
मग त्या 2 पट्ट्याच्या मध्ये काय टाकलं गेलं, हा पेपर टाकला गेला आणि या 2 पट्ट्याच्या आतमध्ये टाकलेला पेपर, हा या 2 पट्ट्याच्या आतमध्ये टाकलेला पेपर आणि मग त्या पेपरला आपण काय करतोय पहा, हे बघा आता ही वरची कॉपरची प्लेट आहे, ओके, आणि ही खालची कॉपरची प्लेट आहे, ओके, आणि माना हा पेपर एकच माना असा अगदी पातळ असा पेपर, पण हा पेपर हा कागदाचा नाही आहे, तो पेपर आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्तीत जास्त, जसं अमेरिकन पेपर म्हणतो ना, कुठं वापरतो आपण अमेरिकन पेपर म्हणतो आपण, ते कुठं वापरतो माहिती आहे का, प्रेसमध्ये, प्रेस इस्त्री घरी आपण इस्त्री करतो का नाही, त्याच्या कॉईलच्या सभोवताली एक बारीक असा पेपर असतो बघा, तो पेपर वापरायचा आणि याच्यामध्ये टाकायचं. आता बघा टाकून शांत नाही, अशी असं लांबच्या लांब आहे, असं इकडे लांबच्या लांब आहे. आता काय करायचं, या लांबच्या लांब पट्टीला हे का असं करायचं, म्हणजे आपण जसं रोल असं गुंडाळतो का नाही, हां, आणि मग असे लांब लचक पट्टीवाला हा पेपर कंडेन्सर असं गुंडाळून ठेवायचा. जसं आपल्या कॅमेरामधला रोल आपण गुंडाळून ठेवतो तसा हा पेपर प्लेट कंडेन्सर तयार झाला. आणि मग मला सांगा, लांबलचक पट्ट्या आहेत म्हटल्यानंतर एरिया लार्ज आहे, 2 प्लेटमधला डिस्टन्स कमी आहे म्हणजे डी कमी आहे, आणि दोघाचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मॅक्झिमम असलेलं मटेरियल वापरलं आहे. हवा नाही, आता डायलेक्ट्रिक माध्यम जास्त असणारा, म्हणजे डायलेक्ट्रिक माध्यम जास्त असणारा म्हणजे काय, के एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. लार्ज के, लार्ज एरिया, लहान स्पेस, दोघातलं अंतर कमी, थिकनेस, पेपर आहे फक्त. मग मला सांगा, लार्ज व्हॅल्यूचा कॅपॅसिटर बनवलात का नाही, म्हणून त्याचं नाव पडलं काय, पेपर कंडेन्सर. याला असं ठेवलं जातं, हा आहे पेपर कंडेन्सर. हे त्याचे अप्पर लेअर, लोअर लेअर आणि दोघांमधला हा पेपर, ओके. तर हा पेपर प्लेट कंडेन्सर किंवा पेपर कंडेन्सर म्हणायचा. काय स्वार्थ आहे आपला, मॅक्झिमम कॅपॅसिटीवाला कंडेन्सर बनवणं हा स्वार्थ होता. स्वार्थासाठी बनवलेले 2 कंडेन्सर आणि त्याच्या आकारावरून बनलेले 3 कंडेन्सर. तर हे आकारावरून 3 आणि स्वार्थासाठी 2. आता पेपर कंडेन्सरचा स्वार्थ काय, टू गेट मॅक्झिमम कॅपॅसिटी, मॅक्झिमम कॅपॅसिटी मिळवण्याचा स्वार्थ होता. हे रोल सारखं हे असं गुंडाळून ठेवलं याच्यामध्ये, ठीक आहे, म्हणून हा पेपर प्लेट कंडेन्सर झाला. आणि दुसरा स्वार्थ काय होता बघा, एरिया बदलायचा, 2 प्लेटमधला एरिया बदलायचा आणि कॅपॅसिटी बदलण्याचं पण आपल्याला व्हेरिएबल कंडेन्सर तयार करायचं आहे. म्हणजे बघा ना किती स्वार्थी प्राणी आहे माणूस. कॅपॅसिटी ऑफ द कंडक्टर वाढवण्यासाठी कॅपॅसिटर बनवलं आणि कॅपॅसिटरची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी पेपर प्लेट कंडेन्सर तयार केला. एवढंच नाही, तिथं पण समाधान नाही, मला कॅपॅसिटी बदलता आली पाहिजे म्हणतोय. म्हणजे जसं आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स रिओस्टॅट असतं तसं इथं व्हेरिएबल कॅपॅसिटर बनवण्याची इच्छा प्रकट झाली. आता कॅपॅसिटी बदलायचं म्हटलं तर तुम्हाला काय बदलावं लागतं, एरिया, कॉमन एरिया बिटवीन प्लेट बदलावे लागतात. मग काय करायचं, म्हणून 5व्या नंबरचा कंडेन्सर तयार झाला, तो म्हणजेच व्हेरिएबल कंडेन्सर. व्हेरिएबल कंडेन्सर, ओके बेटा. तर व्हेरिएबल कंडेन्सरमध्ये काय असतं, तर अल्टरनेटली असे काय प्लेट ठेवल्या जातात, असा प्लेट असतात, अशा एकमेकात प्लेट बाय प्रॉपर सेपरेशन बिटवीन देम. त्या 2 प्लेटच्या मध्ये ही एक प्लेट, या 2 प्लेटच्या मध्ये ही एक प्लेट, या असं म्हणजे अशा प्लेट टाकल्या जातात, सेपरेशन असतं. आणि मग अशा प्लेटमध्ये असतील तर मग मला सांगा, हा प्लेट आहे ना, आता बघा या दोघातलं अंतर कमी झाला, हां, आणि एरिया हे दोघं एकमेकाच्या मध्ये आले की या 2 प्लेटमधला एरिया काय झाला, मॅक्झिमम झाला. आता काय करायचं, हे असे ठेवलेत ना तुम्ही, आता याला इथे एक नॉब ठेवायची, याला तुम्ही असं फिरवा, हे असं बाहेर येतं, हा इथला बाहेर येऊ लागला, मग दोघातला कॉमन एरिया कमी झाला का नाही. मी मगाशी सांगितलं ना, हे दोघं आमोरासमोर आले की मॅक्झिमम एरिया, हळूहळू बाजूला सरकू लागले की कॉमन एरिया कमी झाला, म्हणून कॅपॅसिटी कमी होते. म्हणून तेच आता बघा ना, इथं एकमेकात आहेत ना, आता इथं मॅक्झिमम एरिया कॉमन आहे ना सर्वात, मग मॅक्झिमम कॅपॅसिटी. हळूहळू याला इकडे फिरवा, असं याला इकडे फिरवलं की हे बाहेर येऊ लागतं, हे बाहेर येऊ लागलं म्हणजे या प्लेटपासून असं दूर येऊ लागले प्लेट, मग एरिया कमी होऊ लागला, कॅपॅसिटी काय होणार, कमी होणार. म्हणून असा अल्टरनेट प्लेटनं बनवलेला हा व्हेरिएबल कंडेन्सरची आकृती अशी आहे बाळांनो. हे बघा, हा व्हेरिएबल कंडेन्सर इन्सर्ट.
म्हणजे बनवत आहे. याच्यामध्ये हा प्लेट टाकला, पुन्हा हा, ओके, बस एवढंच करतो. याच्यात एक प्लेट टाकली, पुन्हा याच्यात एक प्लेट टाकली, आणि मग हा आहे मूव, म्हणजे याला बदलता येते तुम्हाला, असं हे फिरवता येतं, असं नॉब, जसं आपण रेग्युलेटरची पिन फिरवतो ना तसं याला फिरवायचं. याला तुम्ही फिरवा, चावी असल्यासारखं रे, लॉकमध्ये चावी असते बघा, असं थ्रेड असतात बघा त्याच्यात, असे फसवायचं याच्यामध्ये. मग याला काय करायचं, ग्राउंड, आणि याला चार्ज द्यायचं. मग हे पॉझिटिव्ह चार्ज, हे निगेटिव्ह चार्ज, कॅपॅसिटर तयार झाला, इथं निगेटिव्ह चार्ज, इथं पॉझिटिव्ह चार्ज. याच्यात कॅपॅसिटर तयार झाला, इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह आहे ना, इथं निगेटिव्ह. म्हणजे इथं कॅपॅसिटन्स, इथं कॅपॅसिटन्स, इथं कॅपॅसिटन्स, इथं कॅपॅसिटन्स, इथं कॅपॅसिटन्स, इथं कॅपॅसिटन्स. हे मेनी कॅपॅसिटर पॅरललमध्ये आलेत. एवढंच नाही, आणि हे बदलता येतात आपल्याला दोघातलं. याला इकडे फिरवलात की बाहेर आलं की कॅपॅसिटी कमी, आत घेऊन चालत यात की कॅपॅसिटी वाढली. म्हणून इन ऑर्डर टू व्हॅरी, इन ऑर्डर टू change the capacity of a parallel plate condenser, we are making the variable condenser. तर अशा पद्धतीनं 5 प्रकारचे कंडेन्सर, त्यातला 3 प्रकार सेपवरून आणि उरलेले 2 प्रकार स्वार्थावरून. म्हणजे हेतू काय, मॅक्झिमम कॅपॅसिटीवाला कंडेन्सर पाहिजे होते तर पेपर प्लेट आला, आणि व्हेरिएबल कॅपॅसिटीवाला कंडेन्सर पाहिजे तर हा तयार झाला. हे दोघेही स्वार्थासाठी बनवलेले आहेत, म्हणजे पर्पजफुल्ली बनवलेले आहेत, पण हे सेपवरून बनलेले आहेत. तर जसं आपण कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं सूत्र काढले ना, तसंच या दोघांचे पण फॉर्म्युले माहीत पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल याचा फॉर्म्युला काय आहे, मग हाच, कारण याची निर्मितीच त्याच्याहून बनवली आहे ना. म्हणून या तिघांसाठी फॉर्म्युला एकच पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा, कारण these are the modified form of parallel plate condenser. हे याचेच 2 पिल्ले आहेत. मग आता हे वेगळं आहे, याच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काढणार आहोत, याच्या कॅपॅसिटीचा पण फॉर्म्युला आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काढूया. आज आपण कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर सुरुवात केला, टाईप ऑफ कंडेन्सर तयार केले, एखाद्या कंडक्टरची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी कंडेन्सर तयार केला, आणि कंडेन्सरचे प्रकार निर्माण करत असताना कंडेन्सरची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी पेपर प्लेट कंडेन्सर तयार केला, आणि कंडेन्सरची कॅपॅसिटी बदलवण्यासाठी व्हेरिएबल कंडेन्सर तयार केला. आता उद्या वेळ आहे की आपल्याला स्पेरिकल कंडेन्सरचा काय कॅपॅसिटी काय असेल, सिलेंड्रिकल कंडेन्सरचा कॅपॅसिटी काय असेल. तर मग मित्रांनो, उद्या भेटूया याच वेळेस. थँक्यू व्हेरी मच, बाय बाय.